शेतकरी बंधूंनो, कपाशीमध्ये राऊंडअप म्हणजे आपला ग्लायफोसेटचा वापर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे काय, कशा पद्धतीने आपण हा वापर करायला पाहिजे, डोस किती घ्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी करताना आपण काय प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। मला म्हणजे पूर्ण राज्यात त्या ठिकाणी कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि म्हणून डवरणी, वखरणी, निंदण, खुरपणी याला संपूर्णपणे ब्रेक त्या ठिकाणी लागलेला आहे आणि शेतामधले तण जे आहे खूप सारे मोठे त्या ठिकाणी झालेले आहे। म्हणून शेतकरी पर्याय म्हणून त्या ठिकाणी तणनाशकाकडे वळत आहे। आता इथं जर आपण तणनाशक पाहिले त्या ठिकाणी हिट सुपर हे किंवा बरेचसे ते आपल्याला खूप सारे महागात जातात आणि त्या ठिकाणी आपण जर सोसायटी मारलं तर सोसायटीने फक्त लांब पानाचं गवतच त्या ठिकाणी जाते। उदाहरणार्थ लाल दांडी हे गवत जास्त लंब्या पानाचं गवत, ते लंब्या पानाचं गवत फक्त सोसायटी मारते। राऊंडअप हा असा आहे की संपूर्णपणे गवताचा खाक आपल्या कपाशीमध्ये जे आहे ते करते किंवा कोणत्याही पिकामध्ये करते, परंतु राऊंडअप हे शिफारस कपाशीमध्ये नाही। शेतकरी आपल्या रिक्सवर राऊंडअपचा वापर कपाशीमध्ये त्या ठिकाणी करतात। तर काय काळजी आपण राऊंडअप वापरताना आपल्या पिकामध्ये घ्यायला पाहिजे? सर्वप्रथम शेवटचा पर्याय म्हणून आपण राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेटकडे त्या ठिकाणी वळलं पाहिजे। म्हणजे आता काहीच पर्याय नाही, डवरणी, वखरणी, निंदण, खुरपणी काही चालत नाही आणि इतर तणनाशक आपल्याला मारायचे नाहीत, म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आपण राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेटकडे त्या ठिकाणी वळू शकता। मारताना अशा प्रकारचे टोप अवश्य आपण मारा, नाही तर आपण मारूच नका, कारण थोडंसं जरी राऊंडअप आपल्या कपाशी उडलं तर आपली कपाशी त्या ठिकाणी मरू शकते। कारण राऊंडअप हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, म्हणजे राऊंडअप तण असो किंवा पीक असो, आपल्या पिकावर पडलो किंवा तणावर पडलो ते मरणार म्हणजे मरणार। तर अशा प्रकारे टोप आपल्या साधारणतः 30 ते 40 रुपयामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि यामध्ये नोजल जे आहे ते आपण पूर्णपणे फिट करू शकतो। अशी या सहाय्यानेच आपण जे पूर्ण असं मारलं तर थोडीशी आपल्या कपाशीवर त्या ठिकाणी उडणार नाही आणि संपूर्णपणे गवताचा नायनाट त्या ठिकाणी होणार आहे। आता कपाशीवर राऊंडअप मारताना आपण डोस किती घ्यायला पाहिजे, तर 100 ml ते 110 ml पर्यंत आपण डोस घ्या कपाशीमध्ये। आपला शेत जर कोरं असेल तर आपण 150 पर्यंत डोस घेतला चालते, परंतु कपाशीमध्ये आपण 100 ml घ्या, खूप चांगले फायदे हे होणार आहेत आणि आपल्या पिकांना म्हणजे खास करून कपाशीला जास्त बाधा होणार नाही। परंतु या टोपाच्या सहाय्यानेच आपल्याला फवारणी जी आहे ते करायची आहे। आता कुठलं तण हे त्या ठिकाणी नियंत्रण करते, तर जवळपास सर्वच तण, असं कुठलंच तण नाही जे की राऊंडअपचे मारत नाही। जो केना कोण्या तणनाशकाला मरत नाही त्याच्यावरही असर राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेट जे ते त्या ठिकाणी करते। 100 ग्रॅम युरिया आणि त्यासोबत आपलं हे अर्ध निंबू हे आपल्याला प्रति 15 पंपासाठी याचा वापर करायचा आहे। चांगले रिझल्ट जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला जर हा प्रयोग करायचा असेल तर एका पंपामध्ये फक्त आपण ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप टाका आणि दुसऱ्या पंपामध्ये राऊंडअप अधिक निंबू आणि युरिया टाका। चांगले रिझल्ट हे आपल्याला कशाचे मिळतील हे आपल्याला मिळतील आणि कमी खर्चामध्ये जास्त खर्च याला नाही। युरिया आपल्या शेतकऱ्यांच्या घरी त्या ठिकाणी असतोच आणि निंबू सुद्धा प्रत्येक शेतामध्ये त्या ठिकाणी असतो, म्हणून हे वापर सुद्धा अवश्य करा। शेतकरी बंधूंनो, आपल्याला एक परत सांगतोय, कपाशीमध्ये कापसामध्ये राऊंडअपची शिफारस नाही। शेतकरी आपल्या रिक्सवर त्या ठिकाणी राऊंडअप त्या ठिकाणी करताना बरेचसे शेतकरी आजपर्यंत कपाशीमध्ये राऊंडअपचा वापर करतात, चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले आहेत, परंतु काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। इतर जे फवारणी आपण करतो त्याच्यापेक्षा खूप जास्त काळजी करणं आपल्याला कपाशीमध्ये ज्यावेळेस राऊंडअप मारतो त्यावेळेस करायची आहे। आता आपल्या कपाशीमध्येच आपण हा राऊंडअपचा स्प्रे जो आहे तो घेत आहे, कारण कंटिन्युअसली पाऊस त्या ठिकाणी चालू आहे आणि कारण तण खाई धन अशी म्हण त्या ठिकाणी आपल्या मराठीमध्ये आहे, म्हणून तण आपण होऊ नका देऊ। आपण कुठले हर्बिसाइड कुठले तणनाशक मारा, आपण राऊंडअप मारा असं त्या ठिकाणी नाही। जे आपल्याला आपला खर्च करायची जर इच्छा असेल तर आपण हिटवीट सुद्धा घेऊ शकता, त्यांना सुद्धा संपूर्ण गवत त्या ठिकाणी नायनाट होते, परंतु हिटवीट खूप जास्त महागात आपल्याला पडते। राऊंडअप 400 ते 400-450 रुपये लिटर आपल्याला पडते। प्रति 100 ml जर टाकलं तर 1 लिटरमध्ये 10 पंप आपल्याला त्या ठिकाणी होतात, म्हणजे कमी खर्चामध्ये आपलं नियोजन होते। परंतु मारताना परत आपल्याला एक सांगतो, कपाशीमध्ये राऊंडअप मारताना खूप काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी मारा आणि चांगले रिझल्ट साठी निंबू आणि युरिया याचा वापर अवश्य करा। शेतकरी बंधूंनो, शेती हितार्थ शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहेत, आपण ते अवश्य पहा। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। या व्हिडिओमध्ये इथं थांबू, परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद। जय जवान जय किसान।